एका गावात एक आळशी माणूस राहत होता. आता आळशी का म्हणत असतील हे वेगळं सांगायला नको, कारण तो कामच करत नव्हता. सगळं काही त्याला कष्टाशिवाय पाहिजे असतं. एकदा आळशी माणसाच्या मनात बागेत जायचा विचार आला. बागेत पोहोचला तर तिथे झाडाला आंबे लागलेले. आंबे पाहून या आळशी माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं. आंबे खायचे त्याच्या मनात आले म्हणून तो झाडावर चढला. आता आंबे तोडणार तितक्यात त्या बागेचा माळी आला. माळी आल्यानंतर झाडावर चढलेला माणूस इतका भिला की त्याने भिवून चक्क उडी मारली आणि तो पळू लागला. इतका पळाला की गावाशेजारी असलेल्या जंगलात गेला. शेवटी दम लागल्यानंतर झाडाखाली बसला. त्याला जरा बरं वाटलं. डोळे मिटून पुन्हा उघडेपर्यंत बघतो तर काय समोर जखमी कोल्हा चालत चाललेला होता. इकडे याच्या मनात विचार आला की कोल्ह्याची अशी अवस्था झालीये, तरीही तो अद्याप का फिरतोय असा विचार मनात आला आणि त्याच्या बाबतीत काय होतं हे पाहण्यासाठी झाडावर चढून बसला. जंगलात थोड्या वेळाने सिंहाच्या गर्जनेचा आवाज आला. सिंह गर्जना ऐकून जंगलातील सर्व प्राणी पळून गेले. परंतु कोल्हा जखमी असल्यामुळे अशा अवस्थेत पळून जाऊ शकत नव्हता, म्हणून तो काही पळाला नाही. थोड्या वेळाने जिथे कोल्हा होता तिथे सिंह गेला. इकडे झाडावर बसलेल्या आळशी माणसाला वाटलं आता सगळं संपेल, कोल्ह्याला फस्त करेल. मात्र भलतंच घडत होतं. सिंहाने त्याच्या जवळचा मांसाचा तुकडा कोल्ह्याला दिला. कोल्ह्याने ते खाल्लं आणि सिंह निघून गेला. तर इकडे हा माणूस अवाक झाला. त्याला वाटलं काय ही निसर्गाची किमया. निसर्गाने प्रत्येकासाठी काही ना काही व्यवस्था करून ठेवली आहे. तो घरी परतला. घरात येऊन झोपून गेला. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. कोल्ह्याला सिंहानं जसं खायला आणून दिले होते तशा प्रकारची किमया होईल असं त्याला वाटलं, पण तसं काही झालं नाही. उपाशी असल्यामुळे त्याची तब्येत आणि दवाखान्यात दाखवण्यासाठी घराच्या बाहेर पडला. मात्र त्याच्या मनात तोच प्रश्न घोंगावत होता, जंगलात प्राण्यासाठी अन्न आहे, मात्र माणसासाठी का नसतं? मित्रांनो, देवाने, निसर्गाने प्रत्येकासाठी अन्नाची व्यवस्था केली आहे, पण त्या आळशी माणसाला सिंह नाही तर कोल्हा बनायचा आहे. तात्पर्य हाच, प्रत्येकामध्ये असीम अशी क्षमता आहे, मात्र काही जण ओळखत नाहीत. इतरांच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपण आपली कामं केली पाहिजेत आणि जमलं तर वेळप्रसंगी मदत केली पाहिजे.